आणि त्याच्यानंतर त्याची एनर्जी डाऊन होऊन तुमचा कंडक्टर नंबर जो आहे तो ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होती। त्याच्यामध्ये अजून एक क्लॉज असा आहे की ज्यांनी खूप लहान वयामध्ये जबाबदारी घराची उचललेली आहे, कमावते झालेले आहे, जबाबदारीने वागायला सुरुवात केलेली आहे, ज्यांच्यावर फॅमिली डिपेंड आहे, अशा लोकांचा ड्रायव्हरपेक्षा कंडक्टर नंबर खूप आधी, म्हणजे मी जरी 35 नंतर सांगितलं, हे जनरल सांगतेय, पण जर का जबाबदारी खूप लवकर उचललेली असेल तर अशा लोकांचा कंडक्टर नंबर अजून अलीकडे ऍक्टिव्ह होतो। त्यामुळे शक्यतो जर का तुम्ही 30+ असाल तर शक्यतो तुमच्या मूल्यांक म्हणजे ड्रायव्हर नंबरपेक्षा कंडक्टर नंबर तुमचा जो असेल त्या पद्धतीने हे रीडिंग किंवा गायडन्स जे आहे ते चेक करा आणि त्या पद्धतीने 2026 मध्ये वागायचा प्रयत्न करा। त्या एनर्जीज ज्या आहेत, मंत्रजप जे आहे, देवता जी आहे, त्याचे मंत्रजप म्हणणं तुम्हाला अत्यावश्यक आहे लाईफ सेटलमेंटसाठी। 7 नंबर माझा ज्योतिषशास्त्रानुसार खूप लोकांचा नावडता ग्रह म्हणजे 7 नंबर आहे, म्हणजे केतू। का तर केतू आजच्या काळामधला डिटॅच करणारा नंबर आहे। ओके, 7 नंबर म्हणजे अध्यात्म आहे, 7 नंबर म्हणजे गूढ विद्या आहे, 7 नंबर म्हणजे रिसर्च आहे की जे 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 काही इन्व्हेन्शन झालेले आहेत प्रचंड प्रमाणामध्ये की ज्याच्यामुळे विध्वंस पण होतोय आणि ज्याच्यामुळे गुप्त रोग जे आहेत ते सुद्धा बरे होतात, असे सगळे इन्व्हेन्शन जे आहेत ते राहूपेक्षा सुद्धा केतू ज्यांचा स्ट्रॉंग आहे त्या लोकांच्या मध्ये ते कुठं ना कुठं त्यांच्या पत्रिकेमध्ये, त्यांच्या नंबर्समध्ये 7 नंबर जो आहे तो खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असलेला दिसेल। का तर ही लोक जी आहेत, मी कालही राहूचं ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस सांगितलं होतं की राहूला वरचा भाग आहे आणि केतूला मात्र धडच नाहीये, म्हणजे त्याला डोकं नसल्यामुळं बुद्धी हा प्रकार नाहीये, मग तो कशाने चालतो, तर तो त्याच्या इन्स्टिंक्टनी चालतो। जसे आंधळी माणसं जी आहेत तुम्ही बघत असाल की आपल्या डोळस लोकांपेक्षा सुद्धा आंधळी लोक जी आहेत ती क्विकली सगळ्या गोष्टी ग्रास्प करतात, करेक्ट? का करतात? का तर त्यांच्यामध्ये 6 सेन्स असू दे किंवा एनर्जी जी पंच इंद्रियांची एनर्जी जी आहे ती खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असते। माझ्या वैयक्तिक मी परत सांगते, ज्योतिषापेक्षा किंवा बाकीच्या न्यूमरोलॉजिस्टपेक्षा माझा अभ्यास वेगळ्या पद्धतीने केल्यामुळं काही गोष्टी तुम्हाला रेझोनेट पण होतात आणि त्याचा फीडबॅक पण येतो। तर 7 नंबर मला सेम तसा वाटतो की जसा आंधळी व्यक्ती एखादी बघत नाही किंवा सेन्सेशन्स त्याला बाकीच्या लोकांपेक्षा समजतात, स्पर्श कशा पद्धतीचा आहे ती गोष्ट समजते, सेम तसं 7 नंबरचे लोक जी आहेत त्यांना धडच्या वरचा भाग नसल्यामुळे फक्त खालचा भाग आहे, त्यामुळे त्यांचं स्पिरिच्युअलिटी, त्यांचं हार्ट जे आहे ते प्रचंड प्रमाणात ऍक्टिव्ह असतं। ही लोक जी आहेत ना, जर का 7 नंबरच्या याचा कोणाचा जर का लहान बाळ असेल 7 नंबरचा जन्म असलेला की म्हणजे 7 नंबर, 25 नंबर, 16 नंबरचे असतील तर तुम्ही बघा ही मुलं आहेत ना प्रचंड क्वेश्चन विचारणारी, कारण चिकित्सक वृत्ती जी आहे, का तर हा प्रकार नाहीच आहे, ते सगळा विचार जो आहे ना बाय हार्ट करतात आणि ज्यावेळेस माणूस इमोशनली किंवा बाय हार्ट विचार करायला लागतो तो इतका बियॉन्ड इंट्युशन त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात असते की ते बऱ्याच गोष्टी चिकित्सकपणे करायला सुरुवात करतात। त्यामुळे ज्या स्पेशल सर्जरी करणारी किंवा स्पेशलायझेशन डॉक्टरमध्ये असणारी लोक जी आहेत ना ती कुठं ना कुठं केतूला इंडिकेट करणारे नक्कीच दिसतील, का तर त्याच्यामध्ये गूढता आहे, त्याच्यामध्ये रिसर्च करण्याची वृत्ती आहे, खूप जास्त प्रमाणात नॉलेज गेनिंग आहे, आकर्षण खूप जास्त प्रमाणात आहे गूढ विद्यांकडे। गूढ विद्यामध्ये असं नाही की फक्त भूत प्रेत आत्मा याच्यामध्ये तर आहेच, पण नवीन काहीतरी शोधणं, नवीन आविष्कार करणं, हे काम याचं उत्तर शोधण्याचं, त्याच्या मुळाशी जाण्याचं काम जो आहे तो केतू करतो। पण केतू का नावडता आहे? कारण
केतू गुरुपेक्षा सुद्धा खूप प्युअर आहे. ही लोक जी आहेत ना प्रचंड धार्मिक असतात, स्पिरिच्युअल असतात. मी नेहमी सांगत असते की धार्मिक असणं म्हणजे आध्यात्मिक असणं आणि धार्मिक असणं याच्यामध्ये फरक आहे. अध्यात्म हा स्पिरिच्युअलिटी इट इज अ डिफरंट पार्ट अँड रिलिजियस असणं वेगळं पार्ट आहे. नॉट नेसेसरी की रिलिजियस पर्सन स्पिरिच्युअल असेलच, ओके, बट स्पिरिच्युअल पर्सन रिलिजियस असायचे चान्सेस इन्क्रीज होतात. तर अशी लोक जी आहेत ना प्रचंड डेव्हलप सोल असतात. ही लोक जे काही बोलतात ते लगेचच्या लगेच घडतं. सगळ्यात महत्वाचं केतू रिप्रेझेंट करतो कुत्र्यांना, ओके. आणि तुम्हालाही माहिती की कुत्र्यांचे सेन्सेशन्स प्रचंड प्रमाणात स्ट्रॉंग असतात. त्यांना आत्मे दिसतात, त्यांना चांगली लोक वाईट लोक हे लगेच सेन्स होतात. त्यांना सगळ्यात पहिल्यांदा सेन्सेशन जे आहे ते दुरून का असेना त्यांना होतं. लॉयल्टीचा विचार केला तर कुत्रं जे आहे ते खूप लॉयल असतात. सेम त्याच पद्धतीने गुरुपेक्षा सुद्धा मी तर म्हणेल की आध्यात्मिक ग्रह कुठला असेल तर तो केतू ग्रह आहे. पण सर मी म्हणून शब्द वापरला की स्पिरिच्युअलिटी इट इज अ डिफरंट थिंग अँड रिलिजियस असं डिफरंट थिंग, ओके. बालरोग तज्ज्ञ आहेत म्हणजे हे तर हे झालंच का तर मनाशी कनेक्शन आलं ना. मी मगाशी सुरुवातच सांगताना सांगितलं की डॉक्टर किंवा सायंटिस्ट लोक डिस्ट्रॉयर जिथं जिथं घडतं ज्या गोष्टीमुळे तिथंही केतूवाले खूप जास्त प्रमाणात आहे. ते येते मी त्या टॉपिकवर का आहेत ते, ओके. गूढ विषय जे आहेत ते शिकवणारे लोक सुद्धा, अध्यात्माने ग्रो झालेली लोक, उच्च पोस्टवर असणारे लोक खूप तुम्हाला केतूवाले दिसतील. पण ही कधी केतू तुम्हाला छान रिझल्ट देतो ज्यावेळेस तुम्ही निष्कामपणे, कारण केतूचा जन्मच ह्याच्यासाठी आहे अगदी राहूच्या अपोजिट. राहू मटेरियलिझम आहे, राहू लक्झरी आहे, राहू लालसा आहे, राहू सेक्शुअलिटी आहे. त्या आकर्षण आहे प्रचंड गोष्टीचं, सुंदरतेचं आकर्षण आहे, त्याला सेक्सचं आकर्षण आहे, ऍडिक्शनचं आकर्षण आहे, नॉनव्हेज खाण्याचं आकर्षण राहूच्या लोकांना आहे, मॅन्युप्युलेट गोष्टी करण्याचं आकर्षण खूप जास्त प्रमाणात आहे, कारण प्लॅनिंग प्रचंड आहे. ऑन द कॉन्ट्ररी केतू जो आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागं जर का लागला, केतू नंबर असणारे 7 नंबर असणारे लोक, तर ती गोष्ट तुम्हाला आयुष्यात, मार्क माय वर्ड, आयुष्यात कितीही प्रयत्न करा तुम्हाला मिळणार नाही, ओके. त्यामुळे केतूच्या लोकांनी 2026 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची आहे, अपेक्षा करणं बंद करा. मग ती रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असेल, ती फ्रेंड्सच्या बाबतीमध्ये असेल, ती घरातल्या लोकांच्या बाबतीमध्ये असेल, एखादा जॉब तुम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल, डोंट चेज. तुम्ही कर्म करा. काय कर्म करायचंय तर त्या जॉबच्या साठी, त्या पोझिशनसाठी तुम्हाला जे स्किल्स डेव्हलपमेंट पाहिजे ते तुम्ही डेफिनेटली अडॉप्ट करा. त्याच्यासाठी क्लास लावा. कारण केतू जो आहे ना तो शिक्षण आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं की गुरुपेक्षा सुद्धा आध्यात्मिक आहे. तुम्ही जेवढं शिकाल अपेक्षा न ठेवता तेवढं केतू तुम्हाला भरभरून द्यायला सुरुवात करेल. तुम्ही एखादी गोष्टीच्या मागं लागला, मला बस पकडायची आहे म्हणून सतत डोक्यामध्ये तोच विचार केला, तुम्ही वेळेवर पोहोचूच शकणार नाही. असं काहीतरी अडथळे येते की तुमची बस जी आहे ती मिस होईल. त्यामुळे अपेक्षा न करता तुमचं कर्म करा की मला ही गोष्ट करायची. केतूच्या लोकांसाठी, कारण माझी स्वतःची आता केतूची महादशा चालू आहे आणि त्याचा अनुभव मी खूप छान घेतलेला आहे. जेवढं तुम्ही ठरवलेली गोष्ट त्याच वेळेला त्याच दिवशी कितीही कंटाळा आला जर का फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला, जरी केतू पैसा देत नसला, केतू फेमस बनवत नसला, केतू तुम्हाला आयुष्यातून नष्ट करून टाकतो. 7 नंबर लक्षात ठेवा. तो रिलेशनशिप सुख देत नाही, तो सेक्शुअल सुख देत नाही, तो पैसा खूप जास्त देत नाही, तो प्रॉपर्टी जास्त देत नाही. कधी देत नाही? ज्यावेळेस तुम्ही त्याच्या मागं पाहायला लागाल. त्यामुळे डिटॅच व्हा,
मी आलोय ते लोकांचं कल्याण करण्यासाठी आलोय, मी शिकतोय ते माझ्या नॉलेज गेनसाठी, माझ्या सोल डेव्हलपमेंटसाठी मी करतोय, ही ज्यावेळेस वृत्ती तुम्ही मनामध्ये स्वतःच्या म्हणजे ठसवाल स्वतःला की नाही मला फक्त शिकायचंय, मला ही माझं काम जे आहे, माझं प्रोफेशन जे आहे ते ऑनेस्टली करायचं आहे, तर ऑटोमॅटिकली पैसा, प्रसिद्धी, पॉप्युलर होणं ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्याकडे यायला सुरुवात होती. केतू नंबरची अजून एक विशेषता अशी की ही लोक फॅमिली लाईफमध्ये जास्त इंटरेस्टेड राहत नाहीत. ओके, किंवा इंटरेस्टेड म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की कदाचित त्यांना सुख पण नाही मिळत. आता हे मी परत सांगते की ग्रीडवर पण डिपेंड आहे, कारण 7 नंबर बरोबर जर का ड्रायव्हर नंबर 7 आहे आणि कंडक्टर नंबर वेगळा असेल तर परत ओव्हरऑल चेंज होईल. 7 नंबरवर 6 नंबर आला तर प्रचंड गोष्टी चेंज होतील. पण एक इन जनरल सांगते मी की 7 नंबरच्या लोकांनी मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण चंद्रानंतर सगळ्यात बेकार मनाची अवस्था वाईट करणारा ग्रह कुठला असेल तर केतू आहे. नेहमी आपण म्हणत असतो की भरपूर केसेस सध्या घडतात सुसाईड झालेल्या, मग त्याच्यानंतर फेसबुक तज्ज्ञ तर खूप आहेत सगळ्याच विषयांवर बोलणारे. मग आधी बोलला असता आम्हाला सांगितलं असतं, घडून गेल्यानंतर सगळेजण सिंपती दाखवायला, प्रेम दाखवायला, मदत करायला पुढे येतात. हा एक जनरल स्वभाव आहे माणसांचा की ऑलरेडी त्या माणसाने आत्महत्या केलेली असती, पैशामुळे केलेली असेल, फॅमिली प्रॉब्लेम्समुळे केलेली असेल, मग नंतर आपण पोस्ट टाकून हे करतो, मदत मागितली असती तर कदाचित त्याने मदत मागितली असती, मागितलेलीही असेल, पण कुणीच मदतीला उभं राहिलेलं नसेल, त्यामुळे त्याच्यावरती वेळ येऊन गेलेली असेल. पण एक जनरल जर का आपण बघितलं तर चंद्र आणि केतू हे ज्यावेळेस कॉम्बिनेशन्स येतं अशी लोक मनाने प्रचंड हळवी असतात. मी परत सांगते की डिटॅच जरी असले केतूवाली लोक तरी ज्यावेळेस माणूस ह्या योनीमध्ये जन्माला येतो, मी परत सांगते कुत्राला समोर धरा तुम्ही की कुत्र प्रचंड लॉयल आहे, त्याला काही लागत नाही, त्याला फक्त एक प्रेमाने हात फिरवणं डोक्यावरून अशी व्यक्ती लागत असती. तो प्रेम शोधत असतो, तो कंपॅशन शोधत असतो. केतूची लोक जी आहेत ना 7 नंबरवाली सेम तशी आहेत, प्रचंड इमोशनल आहेत ती. त्यांना पैसा नकोय, त्यांना प्रॉपर्टी नकोय, त्यांना फेमस व्हायचं नाहीये, त्यांना स्वतःसाठी काही नको, फक्त त्यांना त्यांच्या स्वतःमध्ये जे कंपॅशन आहे, जे केअर करणं आहे, कंपॅशन आहे, लव आहे, सगळ्यांसाठी आहे, तर ते मिळवण्याची लालसा त्यांच्यामध्ये आहे. आणि ह्याच एका गोष्टीमुळं काय होतं, त्यांचा स्वतःवरचा कंट्रोल जो आहे ना तो जाण्याचे चान्सेस इन्क्रीज होतात. त्यामुळे सुसाइडड जर का आपण चेक केले तर खूप जास्त प्रमाणात चंद्र आणि केतूवाली लोक किंवा ह्या 2 ग्रहांचं मिक्सचर असलेली लोक सुसाइडेड टेंडन्सीकडे जातात, कारण खूप लवकर हार्ट होतात. आणि ही लोक एकदा हार्ट झाली ना की त्याच्यातून बाहेर पडणं यांच्यासाठी खूप डिफिकल्ट जातं. जरी मी आता ज्योतिषावर बोलत नसले तरी एक सांगते की ज्यांची महादशा, ज्यांची अंतर्दशा किंवा गोचरमधून केतू जातोय अशा लोकांनी प्रचंड इतकं तुम्हाला त्यांना खायला घालता येईल, त्यांना मेडिकल अटेंडन्स देता येईल, त्यांची सेवा करता येईल, तेवढी करा. तुमचं 90% कामं जी आहेत ती मार्गी लागतील. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे केतू रिप्रेझेंट करतो, व्हेरी सॉरी, जर का आपण बघितलं तर केतू रिप्रेझेंट अजून एका देवतेशी करतो का, तर गणपती बाप्पाचं सुद्धा धड जे आहे ते कट केलेलं होतं आणि त्याच्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे मन विचलित होतं का, तर गणपती बाप्पा जे आहेत केतूच्या लोकांनी म्हणजे 7 नंबरच्या लोकांनी किंवा कुंडलीमध्ये जर का 7 नंबर असेल
तर अशा लोकांनी मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवशी गणपती मंदिरात, आणि जितकं जुनं गणपती मंदिर असेल तितका हा रिझल्ट खूप जास्त प्रमाणात येतो, जावं. लाल शक्यतो जास्वंदीचं फूल, नाहीच मिळालं तर लाल कुठलंही फूल, आणि 21 दुर्गा अर्पण कराव्यात. गणपती बाप्पांना मोदक आवडतात, तर मोदकाचा नैवेद्य घरी करून तो पूर्णपणे वाटायचा, स्वतः खायचं नाही, आणि घरी पण तो प्रसाद जो आहे प्रसाद म्हणून घरी घेऊन जायचा नाही, तो सगळ्यांना खायला घालायचा, गरीब लोकांना. आणि टचवूड, गणपती मंदिराच्या बाहेर तुम्ही आला आणि तिथंच कुत्री जर का तुम्हाला दिसली, ओ माय गॉड, तर तुमच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या दूर होतील. आणि त्याच्यातला एक जरी मोदक कुत्र्यांनी खाल्ला तर इट्स काइंड ऑफ ब्लेसिंग्स, आणि बरेच गोष्टी तुमच्या अडथळे दूर होतील. अशा लोकांनी ओम गण गणपते नमःचा मंत्र जप, त्याचबरोबर धड आणि हे अलग केले ते विष्णू भगवानांनी, त्यामुळे राहू आणि केतू घाबरून असतात विष्णूंना सुद्धा, त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम या लोकांनी करणं खूप गरजेचं आहे. त्यांना लाईफमध्ये जर का स्टॅबिलिटी पाहिजे असेल, पैसा पाहिजे असेल, फॅमिली सुख पाहिजे असेल, तर अशा लोकांनी विष्णू सहस्त्रनाम आणि गणपती मंत्र खूप गरजेचा आहे. आता जे हिंदू नाही आहेत, ज्यांचा ट्रस्ट नाही आहे, बरोबर आहे ना, म्हणजे आपण पण दुसऱ्या धर्माचा एखादा रिच्युअल जो आहे तो आपण करू का, तर नाही करणार. मग अशा लोकांनी काय करायचं, तर ग्रे कलर आणि ब्राऊन कलरच्या गोष्टी ज्या आहेत त्या मंगळवार, बुधवार आणि शनिवार या तिन्ही दिवशी डोनेट करायच्या आहेत. जितक्या डोनेट करता येईल तितक्या डोनेट करायच्या आहेत. माशांना खायला घालणं, कुत्र्यांबरोबर माशांना खायला घालणं, कारण जिथं जिथं 7 नंबर ऍक्टिव्ह होतो किंवा 4 नंबर ऍक्टिव्ह होतो किंवा 9 नंबर ऍक्टिव्ह होतो, कुठं ना कुठं तुमचे पित्र जे आहेत, ओके, त्यांना मोक्ष मिळालेला नसतो, किंवा काहीतरी अडथळे, त्यांचे ब्लेसिंग जे आहे ते तुमच्या बरोबर नसतात. तर अशा लोकांनी माशांना खायला घालणं अत्यंत गरजेचं आहे. कुत्र्यांना तर का, तर कुत्रं केतूलाच रिप्रेझेंट करतं, त्यामुळे त्याचं तर करणं गरजेचंच आहे. पण माशांना खायला घालणं, मग माशांना काय खायला घालायचं, तर त्याचीही एक रेमेडी आहे, ती करणं गरजेचं आहे. गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा काळे तीळ, थोडासा गूळ, अगदी थोडासा टाकायचा आहे, ओके, क्रश करून टाकला तरी चालेल. पांढरे तीळ 1 चमचा, आणि थोडंसं अगदी नकळत असं तूप, पण शुद्ध गाईचं, म्हणजे देसी गाईचं तूप थोडंसं त्याच्यामध्ये घालायचंय. पीठ जे आहे ते पूर्णपणे मळून त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करून, आता इतर धर्मीय करत असतील तर ते ज्या देवाला मानतात किंवा ज्या एनर्जीला मानतात त्यांचं नाव घेऊन एक एक गोळी जी आहे ती पाण्यामध्ये सोडायची. कमीत कमी 108 वेळा तरी पाण्यामध्ये ती सोडणं गरजेचं आहे, ओके. अगदीच नाही तर कमीत कमी 11 मिनिटं तिथं उभं राहणं आणि माशांना पाण्यामध्ये ते सोडणं खूप गरजेचं आहे. टचवूड, त्या दरम्यानच जर का कासव आलं आणि कासवाने सुद्धा ते खाल्लं तर तुमचे पैशाची कामं केतूवाल्यांची जी अडकलेली असतील त्याला पण वाट जी आहे या उपायांमुळे मिळते. पण ते ऑटोमॅटिक यायला पाहिजे, ओके. नाहीतर असं कासव कुठे आणि शोधत त्यांना खायला दिलं तर ती रेमेडी वर्क नाही होत, ओके. रंग कुठला, ग्रे कलर, ब्राऊन कलर. कुत्र्यांच्या मध्ये एक की असं नाही की तीच कुत्री शोधायला जा आणि समोर दुसरं कुठलं कुत्रं आलं तर खायला नाही घालायचं, असं नाही करायचं. बट स्पेसिफिकली वेनसडे आणि सॅटर्डेच्या दिवशी पॉसिबल झालं तर पांढऱ्यावर काळे ठिपके किंवा काळ्यावर पांढरे ठिपके असणारे, म्हणजे मिक्स कलर असणारे, कारण ग्रे कलर आहे ना केतूचा, आणि ग्रे कलरचा मिळाला तर वेल अँड गुड, पण तो रेअर चान्सेस असतात, ओके. तर अशा कुत्र्यांना स्पेसिफिकली वेनसडे आणि सॅटर्डे खायला घाला.
गणपतीचा मंत्र जप किंवा अथर्व शीर्षाचे पारायण केली, अत्यंत शीघ्र रिझल्ट्स, आणि हे मी स्वतः माझ्या महादशेत फार वर्स्ट कंडिशन्समधून, फार मेंटल वाईट कंडिशन्समधून बाहेर पडलेली आहे. केतू रोग कळून देत नाही. कितीही तुमचे रिसर्च झालं, कितीही चाचण्या झाल्या, तरीही रोगाचं निदान डॉक्टरांकडून जोपर्यंत ती व्यक्ती एंड स्टेजला जात नाही, म्हणूनच कॅन्सर मानला जातो केतूच्या अंडरचा, एंड लेवलला जात नाही तोपर्यंत सहजासहजी कळून येत नाही. त्यामुळे 2026 मध्ये कुठल्याही, कारण केतू इट इज अ इन्फेक्शन, ओके, जे ज्या प्रकारचं इन्फेक्शन तुमच्या बॉडीमध्ये आहे ते फक्त केतूमुळे असतं. त्यामुळे लेडीजमध्ये ते इन्फेक्शन जास्त प्रमाणात होतं आणि त्याचा वाईट परिणाम 7 नंबरची लोक नेक्स्ट इयरला 26 मध्ये खूप जास्त प्रमाणात बघू शकतात. त्यामुळे हेल्थकडे 7 नंबरच्या लोकांनी अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. अचानक ऑपरेशन ध्यानीमनी नसताना तुम्हाला हा नंबर नेक्स्ट इयरला अचानक ऑपरेशन देऊ शकतो. कुठं देऊ शकतो तर साधारण तुमच्या कमरेच्या खालचा भाग, ओके, छोट्यातलं छोटं का असेना पण तो बॉडीवर कट देणार तुम्हाला. ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे मन शांत, एकाग्र ठेवणं आणि मेडिटेशन. केतूवाल्यांना मेडिटेशन शिवाय दुसरा कुठलाही उपाय तारून नेऊ शकत नाही. केतूच्या लोकांनी राईट माझ्याकडे आहेच, सो पॉसिबल झालं तर ब्लॅक ऑस्पेडियन घालावं. अगदीच हे झालं तर केतू शनी दोघांच्यासाठी, कारण प्रोटेक्शन फार महत्वाचं असतं. कारण केतूच्या लोकांना नजर सुद्धा खूप जास्त, कारण गुड आहे ना, वाईट शक्ती पण ते अडॉप्ट करतात आणि चांगल्या शक्ती पण ते अडॉप्ट करतात. सेन्सेशन खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे या लोकांना नजर खूप जास्त प्रमाणात लागती. या लोकांना ब्लॅक मॅजिक होण्याचे चान्सेस अत्यंत जास्त प्रमाणात, आणि नेक्स्ट इयरला तर आहेच, कारण सूर्याबरोबर आलाय जो अपोजिट आहे. कारण सूर्य आणि चंद्रानीच या दोघांना, राहू आणि केतूचं रूप स्वर्णभस्म जो राक्षस होता त्याच्या रूपामध्ये 2 धड आणि हे वेगळं विष्णूने त्याच्यामुळेच केलेलं आहे. त्यामुळे सूर्याच्या वर्षामध्ये राहू आणि केतूच्या लोकांना डेफिनेटली त्रास आहे. त्यामुळं नजर लागायचे चान्सेस, ब्लॅक मॅजिक होण्याचे चान्सेस या लोकांवर अत्यंत प्रमाणात नेक्स्ट इयरला तर अजून चान्सेस वाढतात. त्यामुळे नजर उतरवणं, खायला घालणं, कुत्र्यांची सेवा करणं हे खूप अत्यावश्यक नेक्स्ट इयरसाठी आहे. कुठल्याही आजारपणाकडे दुर्लक्ष करणं यांच्या हेल्थसाठी धोकादायक होण्याचे चान्सेस आहेत. करिअर वाईज खूप छान करिअरमध्ये वर्ष जाणार नाही. खूप स्ट्रगल राहू शकतं. फायनान्शियल काही प्लॅनिंग केलेले असतील तर ते फिसकटण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे मी सजेस्ट करेन 7 नंबरच्या लोकांनी न्यू बिझनेस कमीत कमी नेक्स्ट इयरला तरी करायच्या भानगडीत पडू नका. इन्व्हेस्टमेंट फेल जाण्याचे चान्सेस आहेत. लोन जितकं, शेवटी काही माणसाला गरज असते म्हणून माणूस लोन काढतं, पण लोन काढायचे जितकं अवॉइड करता येईल ते नेक्स्ट इयरला अशा लोकांनी लोन काढण्याचे किंवा लोन घेण्याचे जितकं अवॉइड करता येईल तेवढं करावं. लग्न होईल का तर जे आत्ता रिलेशनशिपमध्ये आहेत, आपण डिस्प्यूट चालू आहेत, अशा लोकांचे लग्न होण्याचे चान्सेस नेक्स्ट इयरला नाही. पण अचानक ऑपॉर्च्युनिटी, कारण गुड आहे मी म्हटलं तसं, जसजशी आध्यात्मिक ग्रो होईल, स्वतःला अनालिसिस, सेल्फ अनालिसिस जी लोक करतील, सोल डेव्हलपमेंटसाठी जे शिकत असतील, नवीन गोष्टी शिकत असतील, अशा लोकांना मात्र नेक्स्ट इयरला लग्नाचे चान्सेस खूप हाय लेवलला आहेत. प्रेम संबंधामध्ये हार्टब्रेक होण्याचे चान्सेस अत्यंत जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे थोडंसं पुढच्या वर्षी या लोकांनी प्रेमापासून दूर राहावं. झोप लागणार नाही ओव्हर थिंकिंगमुळं. त्यामुळं अशा लोकांनी स्वतःची नजर उतरवणं खूप गरजेचं आहे. आणि मी सांगितलं तसं की 2 मंत्र जप, गणपती बाप्पाचा आणि विष्णूचा
करत करत झोपणं कधीही यांना फलदायी राहू शकतं. ओके, सो दॅट्स फॉर 7 नंबर. खूप खूप बोलली मी, कारण 7 नंबर माझा आवडता नंबर आहे, कारण सगळ्यात जास्त अध्यात्म शिकवणारा नंबर, प्युअर सोल, खूप भावनिक, खूप दुसऱ्यांना देणारा ग्रह म्हणजे 7 नंबर आहे. त्यामुळे ज्योतिषांना आवडत नसला तरी माझा आवडणार आहे, कारण हाच एकमेव ग्रह आहे जो तुम्हाला मुक्ती देतो. हाच एकमेव ग्रह आहे जो तुम्हाला सांगतो की तुमचा सोल पर्पज काय. तुम्ही लक्झरी लाईफसाठी जन्मलेला नाही, तुम्ही स्वतःसाठी जन्मलेला नाही, तुम्ही या धर्तीवर आलाय दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांचं करण्यासाठी. तर खूप सोल प्युअर असणारी लोक म्हणजे माझ्या तरी पाहण्यामध्ये आतापर्यंत आलेली आहेत की खूप प्युअर आहेत. कधीच त्यांना दुसऱ्याविषयी वाईट करायचं इच्छा होत नाही. पण एक आहे, हार्ड झालेली लोक, आतंकवादी सुद्धा तुम्हाला 7 नंबरचीच दिसतील, कारण प्रचंड प्रमाणात गुढतेकडे लक्ष आहे. त्यामुळे दरोडे, खून, प्लॅनिंगच्या यांनी करणारे राहूच्या अंडर येतील आणि अचानक एक्झिक्युशन करणारा केतू असेल आणि मग खूप वाईट पद्धतीने वागणारा, भयानक मृत्यू देणारा मर्डरर जो आहे तो केतूच्या अंडर आहे. तर परस्पर विरोधी जरी असला तरी केतूला जर का सात्विक पद्धतीने स्वतःच्या सेक्शुअल गोष्टींवर कंट्रोल ठेवला आणि ध्यानाकडे लक्ष दिलं तर ही लोक खूप छान पद्धतीने समाजासाठी कार्य खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर अशी अध्यात्माची अध्यात्माचा नंबर असल्यामुळे केतू म्हणजे मोक्ष आहे. तर या लोकांनी आपल्याला मोक्ष कसा मिळेल हा नक्कीच प्रयत्न करावा, कारण हा एकमेव नंबर असा आहे की खूप लवकर यांना कामं जर का त्यांनी अध्यात्माच्या पद्धतीने केली तर मोक्षाचे चान्सेस अत्यंत वाढतात. आता येऊ 8 नंबर, की जो 1 नंबरचा ऑपोजिट टोटली, की जे बॅड कॉम्बिनेशन आमच्या न्यूमरोलॉजिकलच्या दृष्टीने मानलं जातं. प्रचंड वर्स्ट कंडिशन, मुळातच शनी, डिले, त्रास, संघर्ष, ब्रेकअप, फसवणूक, कारण शनीच्या लोकांची फसवणूक पण खूप जास्त प्रमाणात होती. ओके, का होती? कारण त्यांचा फार कर्मावर विश्वास असतो. त्यामुळे दे सेड ओके, माझ्या जे नशिबात असेल ते होईल. हळूहळू करणारा, प्रचंड कष्ट करणारा नंबर जो आहे तो 8 नंबर आहे. पण हाच 8 नंबर प्रॉपर्टी देणारा आहे. पण तो येतोय 1 नंबर बरोबर सूर्याबरोबर येतोय. सूर्याबरोबर 8 नंबर, सूर्याचा पुत्र, पण दोघांचं जमत नाही. आणि अशा कंडिशन्समध्ये क्रायसिस होण्याची फॅमिलीमध्ये तर 8 नंबरवाल्यांनी खूप जास्त प्रमाणात काळजी घ्यायची आहे स्वतःच्या बोलण्यावर, की जेणेकरून फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये त्यांचं शब्द जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने इंटरप्रेट होणार नाहीत, असं काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 8 नंबरच्या लोकांनी जितकं जमेल तितकं कुत्र्यांना खायला घाला, कारण पुढचं वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत स्ट्रगलचं वर्ष आहे. ओके, आणि ह्याच्यातून फक्त आणि फक्त तुम्हाला अन्नदान आणि सेवा ह्या 2च गोष्टी वाचवू शकतात. मानसिक स्थिरता तुम्हाला त्याच्यातून मिळू शकते. हनुमानजीची प्रार्थना ह्या लोकांनी करणं, हनुमान चालीसा येत असेल, मारुती स्तोत्र येत असेल किंवा दोन्ही येत नसेल तर ओम हनुमंतये नमः मंत्र जप रोज करणं अत्यावश्यक आहे. हा एक प्रश्न विचारला जातो की स्त्रियांनी मारुती रायांचा करावा का नाही, तर हा एकदम चुकीचा गैरसमज आहे. फक्त दर्शन घेताना, आणि हा फक्त एक परत मी सांगते की हा फक्त पुरुषांनाच नियम, स्त्रियांनाच नियम नाहीये. तर माझ्या म्हणण्यानुसार, माझ्या ऑब्झर्वेशननुसार, की मारुती रायांची जेवढी पॉवर आहे, जेवढी शक्ती आहे, तर कधीही समोरून दर्शन जे आहे ना ते मारुती रायांचं करायचं नाही. थोडंसं तुम्ही तिरकं राहा, की जेणेकरून त्यांचे डोळे जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, डोळ्यातली एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही देवी देवता असू दे, कधीही त्यांच्या डोळ्यामध्ये बघून दर्शन घ्यायचं नसतं. दर्शन हे नेहमी पायाकडे बघून घ्यायचं असतं. हां, लक्ष द्या तुम्ही मूर्तीकडं, ओके, बट स्टेअर करू नका. दर्शन जे आहे, ज्यावेळेस हात जोडणार आहात, कारण आता आपण लांबूनच दर्शन घेतो, कडेने लाईन चाललेली असते, नेहमी पायाकडे, कारण आपण लीन झालेलो आहोत त्यांच्यामध्ये. तर पायाचं दर्शन हे नेहमी घेणं अत्यंत आवश्यक आहे. हनुमानजीचं दर्शनही त्याच पद्धतीने घ्यावं. शनी असल्यामुळं मी मगाशी जसा उल्लेख केला, 4, 7 आणि 9 यांना ब्लॅक मॅजिक खूप लवकर होतं. दृष्ट जी आहे ती खूप लवकर लागती. स्ट्रगल जे आहेत ते खूप जास्त घडतात. तर अशा लोकांनी हनुमानाच्या मंदिरामध्ये तिथं जो पुजारी असेल त्याला शुक्रवारच्या दिवशी प्युअर सिंदूर, मी परत सांगते 10 रुपयाचं सिंदूर नाही, प्युअर शेंदूर जे आहे जे 250 ते 300 रुपये आतपाव किंवा पावशेर, माझ्या लक्षात नाही ॲक्च्युली, मिळतं. तर ते शेंदूर जे आहे ते थोडंसं नेऊन त्या पुजारींकडे देऊन ठेवायचंय. त्यांना सांगायचंय की तुम्ही ज्यावेळेस पूजा सकाळी करणार आहात दुसऱ्या दिवशी शनिवारी, त्यावेळेस माझं हे शेंदूर जे आहे पायापाशी हनुमानरायांच्या ठेवा. ते पूर्ण वेळ शनिवारच्या दिवशी तिथंच ठेवायला सांगायचंय आणि शनिवारच्या संध्याकाळी ते शेंदूर घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचा रोज टिळा ओम हनुमंतये नमः किंवा हनुमान चालीसा येत असेल, मारुती स्तोत्र येत असेल, ते म्हणत म्हणत लावायचं आहे. बऱ्याच अडचणी तुमच्या या छोट्याशा उपायाने 100% कमी होतील. फक्त विश्वासाने करा. एकदा केलं आणि चेंज झाला असं होणार नाही. वेळ लागू शकतो, कारण स्ट्रगलचं पिरियड आहे. खूप जास्त चेंज नाही, पण नक्की सर्व्हाइव्ह करू शकाल नेक्स्ट इयरला, एवढा चेंज तर नक्की होईल. काळे उडीद तेल, तिळाचं तेल थोडंसं देवा समोर तुम्ही शनिदेवांना व्हा, पण बाकीचं जे आहे ते डोनेट करायचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगते की अन्नदान जेवढं तुम्ही कराल तेवढ्या पाप कर्म जी तुमची झालेली आहेत ती दूर होतील. कुत्र्यांना का खायला घालायचं? कारण काळभैरवचं रूप आहे, शनीचा अत्यंत प्रिय असं श्वान आहे. आणि जर का 2026 मध्ये बीजेपीचं सेम रवैया राहिला तर बऱ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांनाच भोगाव्या लागणार आहेत. कारण ऑलरेडी 1 नंबर जो आहे तो नॅचरल कॅलॅमिटीचा आहे, भूकंपाचा आहे, वेगवेगळ्या देशांशी युद्धाचे आहेत, इंटरनल क्रायसिसचे आहेत. त्यामुळे बरीच उलथापालथ पॉलिटिकली पण होण्याचे चान्सेस आहे. युथ जो आहे तो आविष्कार करणारं वर्ष आहे. नवीन लोक, नवीन सत्ता येण्याचे चान्सेस पण इन्क्रीज होऊ शकतात. तर अशा कंडिशन्समध्ये मनाची स्थिरता जी आहे ना ती 8 नंबरच्या लोकांची राहण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर इन्व्हेस्टमेंट करू नका, का तर सरळ साधी नंबर आहे, त्यामुळे मॅनिप्युलेट करून कुणीही तुमचा पैसा लुबाडू शकतं. त्यामुळे शेअर मार्केटपासून अशा लोकांनी नेक्स्ट इयर्स दूर राहावं. कुठल्याही मोठ्या पोस्टची अपेक्षा न करता काम करत राहा. पुढच्या वर्ष नाही, पण त्याच्या नेक्स्ट इयरला मात्र मग त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील. फळाची अपेक्षा न करता काम करत राहा. आणि मीच करतोय, मलाच सगळ्या गोष्टी आहे किंवा दुसऱ्याविषयी वाईट बोलणं, शनीच्या लोकांनी मी नेहमी सांगत आलेली आहे, मी लिहिलेलं पण खूप वेळा आहे. अशा लोकांचं कर्म बाकीच्या, म्हणजे जसं मकर आणि कुंभ राशीविषयी मी म्हणत असते की अशा लोकांनी दुसऱ्यांविषयी वाईट बोलणं लांबची गोष्ट आहे, वाईट कृती लांबची गोष्ट आहे. इवन ते फक्त स्वतःच्या मनातल्या मनात एखाद्याविषयी विचार वाईट करायला लागले ना, त्यांचं वाईट होईल की नाही माहित नाही ज्या व्यक्तीविषयी, पण तुम्हाला हिटबॅक खूप फास्ट मिळणार आहे. का तर शनी प्युअर जस्टिसचं जजमेंट देणार आहे, जस्टिस करणार आहे. त्याला पटत नाही, का तर त्याचा स्वामी असल्यामुळे. तर सेम 8 नंबरच्या लोकांना पण हाच रूल अप्लाय होतो की त्यांनी मानसिकरित्याच कोणाविषयी वाईट नाही करायचं. लेट इट बी. त्या
ज्याचा त्याचा कर्म जे आहे ना डिसाईड करेल. तुम्ही बददुआ देऊन, तुम्ही वाईट विचार करून त्यांच्या कुठल्याही गोष्टींमध्ये घडणार नाही. त्यामुळं 8 नंबरच्या लोकांनी जे म्हणतात माझ्याच आयुष्यामध्ये का, तर आपण इथं तर चुकत नाहीये ना विचार करण्याच्या वृत्तीमध्ये, ते चेक करा. आणि जर का तसं तुमच्याकडून घडत असेल तर होणार नाही, पर्पजली सुद्धा आणि सबकॉन्शियसली सुद्धा याच्यावर वर्क करा. मारुती रायांचं करणं खूप गरजेचं आहे पैसा मिळवण्यासाठी, कारण स्ट्रगल खूप जास्त आहे. या लोकांनी 888 हे आपल्या इथल्या ज्या 2 रेषा आहेत त्याच्यावर 888 नंबर जो आहे तो लिहा. ब्ल्यू पेनाने लिहिलं तर जास्त चांगलं, कारण शनीचा नंबर कलर जो आहे तो ब्ल्यू कलरचा असल्यामुळं ब्लॅक कलर अवॉइड करा. दान करा ब्लॅक गोष्टींचं, तर तुम्हाला फायदेशीर राहील. फॉरेनमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत का, तर डेफिनेटली मात्र जर का तुम्ही स्टक असाल आणि फॉरेनमध्ये प्रयत्न करत असाल तर मात्र अचानक संधी मिळण्याची, हॉस्पिटलमध्ये काम करायची संधी मिळण्याची, सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. जॉब जर का मिळत नसतील तर नेक्स्ट इयरला जॉब मात्र सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळायचे चान्सेस आहेत. जिथं जिथं सर्व्हिस आहे अशा लोकांनी, स्वीपर लोक, कामगार लोक यांच्याशी संबंध चांगले ठेवणं, त्यांना दान देणं, त्यांना कपडे देणं, त्यांना खायला घालणं हे खूप गरजेचं पुढच्या वर्षी ठरणार आहे, की जेणेकरून तुमचं लाईफ चेंज होऊ शकतं. तसं तर सगळ्यांनीच केलं पाहिजे, पण शनीच्या लोकांनी जास्त करणं गरजेचं आहे. आता येऊ 9 नंबरकडं. खूप छान वर्ष जर का कोणाचं जाणार असेल, एक ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर 9 नंबरचं, का तर सूर्याला प्रिय सेनापती आहे. कारण सूर्य जे जे ठरवतो ते सगळं कुठलाही क्वेश्चन न करता एक्झिक्यूट करणारं 9 नंबर आहे. पण 1 आणि 9ची एनर्जी प्रचंड हाय लेवलची आहे, कारण सूर्य पण तेजस्वी आहे, आग आहे, धगधग आहे. सेम 9 नंबर आहे. त्यामुळे एक होऊ शकतं की ॲग्रेसिव्ह नेचरमुळे या लोकांचे रिलेशनशिप ब्रेकअप हाय लेवलचे होण्याचे चान्सेस, कारण दोघांचा इगो प्रचंड प्रमाणात इन्क्रीज होणार आहे. लिडरशिप खूप छान पद्धतीने 9 नंबरची लोक करतील. इम्पल्सिव्ह डिसिजन घेतल्यामुळं सेटबॅक फायनान्शियल बसायचे चान्सेस 9 नंबरचे खूप जास्त प्रमाणात आहे. नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ते शिकू शकतात. जेवढे 9 नंबरची लोक फिजिकली ऍक्टिव्ह राहतील, कारण 9 नंबर म्हणजे मुवमेंट आहे. एका जागी जर का बसून कुठलंही काम करत असतील तर ते त्यांना हेल्थच्या दृष्टीने त्रासदायक राहील. त्यामुळं 9 नंबरच्या लोकांनी, कारण तुम्ही बघत असाल 9 नंबर जो आहे तो आर्मी, नेव्ही या लोकांच्यासाठीच आहे. पोलीस दल मध्ये नंबर तुम्हाला 9 नंबर जास्त डॉमिनेटिंग दिसून येतील. कुंडलीमध्ये पण मंगळ जिथं जिथं आहे तर बरीच लोक, त्यामुळे उच्च पोस्टवर आर्मी, नेव्हीमध्ये मंगळाची लोक, जिथं डिसिजन मेकिंग आहे, जिथं लढाई आहे, जिथं नेतृत्वाची गरज आहे, अशा सगळ्या ठिकाणी एक ॲज अन लीडर म्हणून 9 नंबर उदयास येऊ शकतं नेक्स्ट इयरला, कारण सूर्याचा प्रचंड सपोर्ट राहणार आहे. कारण सूर्य खूप खुश असतो 9 नंबरवर. कोणाची उपासना केली पाहिजे? हनुमानजीच्या शिवाय दुसरं कोणाची उपासना करण्यात वेळ घालवण्यापेक्षा एकाच डिवोटीला हनुमानजीचं करा. फक्त एक करा की ज्यावेळेस मारुती रायांकडे काही तुम्हाला मागायचं असेल तर त्याच्या आधी श्रीराम आणि सीता माताचं मंदिर जिथं असेल तिथं पहिल्यांदा त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मग हनुमानजींकडे जायचे. मी नेहमी सांगत असते की श्रीरामजींचा आदेश मिळाल्यानंतर हनुमानजी तुमचं कल्याणच करतात. त्यामुळे श्रीरामजींच्या मंदिरामध्ये जायचं, त्यांच्या चरणी बुंदीचे लाडू ठेवायचे, उदबत्ती अलाउड असेल तर उदबत्ती लावा आणि माताकडे आणि श्रीरामजींकडे प्रार्थना करा की मी असा हनुमानजींच्या मंदिरात चाललेली आहे, किंवा माझी ही इच्छा आहे, तर तुम्ही आदेश द्या की
हे लवकरात लवकर माझी इच्छा जी आहे ते पूर्ण करावी असा तुम्ही हनुमानजींना आदेश द्या. आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर तिथंही तुम्हाला बुंदीचे लाडू, कारण हनुमानजींना लाडू जे आहेत ते प्रचंड आवडतात, त्यामुळे तिथेही लाडू चढवायचे आहेत. स्वतः प्रसाद म्हणून खायचे नाही. सगळे लाडू जेवढे काही तुम्ही नेलेले आहेत ते बाहेर गोरगरिबांना द्यायचे. सगळ्यात एक सांगते की जसं 7 नंबर खूप प्युअर सोल आहे, तसं 9 नंबर आहे ना, भीती खूप जणांना, तो अग्रेसिव्ह आहे, पण 9 नंबर सारखा दानशूर तुम्हाला कुठलाच मिळणार नाही. खूप खूप कम्पॅशन आहे. तो चिडणारा असू द्या, पण तुम्ही जर का अशा व्यक्तींकडे हेल्प मागायला गेला ना, भलेही तो काही जुगाड करेल पण तुमच्या मदतीला तो उभा राहील. भलेही तुम्ही 100 रुपये मागितले असेल तर 10 रुपये देईल त्याच्याकडे जे आहेत, पण तो तुम्हाला विनमुख पाठवणार नाही. कारण 9 नंबर जो आहे तो उदार आहे, कम्पॅशनेट आहे. त्यामुळं जे जे हँडिकॅप लोक आहेत, आंधळी लोक आहेत, कोड झालेली म्हणजे कोड इन द सेन्स कुष्ठरोग झालेली लोक जी आता कमी दिसतात, पण कुष्ठरोग झालेली, म्हातारी आहे, जर्ज झालेली आहे, ज्यांना दिसत नाही, त्यांना चालता येत नाही, ज्यांना बसता येत नाही, अशा लोकांना 9 नंबरच्या लोकांनी खायला घालणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही बघाल की अशा लोकांच्या आहे ना विचारांमध्ये पण खूप चेंज, की ते खूप जे अग्रेसिव्ह आहेत ना, ते हळूहळू जसे अशा लोकांची सेवा करतील, डोनेट करतील, तसे ते इतके शांत व्हायला लागतील की ट्रिमेंडस चेंज होऊ शकतो. कारण नेक्स्ट इयरला शांत राहणं खूप गरजेचं आहे. कारण मी मग असे सांगितलं सूर्याबरोबर मंगळ येतोय, तर अशा लोकांनी थोडंसं मनावर कंट्रोल ठेवा, मेडिटेशन करा, चिडचिड होणार नाही अशा कुठल्याच गोष्टी लक्ष देऊ नका. लग्न करावं का तर सजेस्ट करेन मी थांबा, कारण नेक्स्ट इयरला मी सांगितलं तसं 1 बरोबर 9 नंबर येते, तर रिलेशनशिप ब्रेकअपचे हाय चान्सेस आहेत. त्यामुळे नेक्स्ट इयर माझ्या दृष्टीने मी सजेस्ट करत नाही, जरी कॉम्बिनेशन खूप छान असलं 1 आणि 9चं, कारण खूप छान रिलेशनशिप आहे, पण हे क्रायसिस करणारं रिलेशनशिप आहे. वडिलांबरोबर वाद हे लोकांनी करू नयेत. पैसा डेफिनेटली मिळेल, पण प्लॅनिंग जे आहे ते नीट करा. इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊ नका आणि दान करा. जितकं तुम्हाला मी मगाशी सांगितलं, जितकं दान करता येईल तितकं दान करा. या लोकांनी कार्नेलियन ब्रेसलेट विअर करणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून त्यांचे शारीरिक विकार, कारण हेल्थ हॅम्पर होण्याचे नेक्स्ट इयरला चान्सेस असल्यामुळं कार्नेलियन ब्रेसलेट ह्या लोकांनी घालावं. आणि जठराग्नी म्हणजे लिव्हर संबंधित काही जर का प्रॉब्लेम दिसत असतील तर ते दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सजेशन घेणं, ॲडवाईस घेणं अत्यंत गरजेचं राहील. ओके, तर दॅट्स ऑल फॉर मी, की 1 नंबरपासून ते 9 नंबरपर्यंत मी सांगितलेलं आहे. खूप वेळ, कारण केतूमध्येच खूप वेळ गेलेला असल्यामुळं 8 आणि 9 नंबरचं क्लिअर म्हणजे कव्हर तर सगळं केलेलं आहे मी, पण 7 नंबरवर जरा जास्त बोलले होते. तर तुम्ही इतक्या वेळ शांतपणे रिस्पॉन्ड करून माझं ऐकत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पोस्ट लिहिण्याचा मी जसं म्हटलं अमावस्या झाल्यानंतर पोस्ट जे आहेत ती लिहिण्याचं मी सुरुवात करेन. खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल, लाईक केल्याबद्दल, आणि अशाच माझ्या पोस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला आवडाव्यात अशी महादेवचरणी प्रार्थना करते आणि इथं थांबते. तुमची रजा घेते. हर हर महादेव. जय मा कामाख्या. शुभरात्री.